नमस्कार, मी पल्लवी सेनगावकर. आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. एक दिवस ग्राम दरबार कार्यक्रम वाजेगाव ग्रामपंचायत येथे संपन्न. आज दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी वाजेगाव येथे एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार ग्रामपंचायत वाजेगाव कार्यालय येथे आयोजित करण्यात आले. माननीय बीडीओ व विस्तार अधिकारी व ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य कर्मचारी उपस्थित होते. जनतेच्या या अधिकाऱ्याशी त्यांच्या तक्रारीचा निवारा न करता फक्त आश्वासन देऊन गावातील स्वच्छता आणि सर्वसामान्य नागरिकाच्या आरोग्याशी खेळण्याचा खेळ, स्वतः निरीक्षण, ग्रामसेवक, सरपंच आणि बीडीओ व विस्तार अधिकारी यांनी गावातील पाहणी केली. गावातील पाहणी केल्यानंतर नागरिकांना फक्त आश्वासन दिले आहे. आतापर्यंत आणखी या समस्याला काही निवारण झाले नाही. एक दिवशी एक ग्रामसभा कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व नागरिक, महिला मंडळ मोठ्या संख्येने व्हिडिओ कॅमेरासमोर आपले प्रश्न उपस्थित केले. काही महिलांच्या घरामध्ये नाल्यांचे पाणी जात आहे. नाल्याच्या घाण पाण्यामुळे नागरिकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचेही प्रश्न एक दिवसीय ग्रामसभेत मांडले आहे. नाल्याचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न, स्मशान भूमीचा प्रश्न व इतर असे अनेक प्रश्न या ठिकाणी या सभेत मांडण्यात आले. वाजे गावातील घाणीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी. बीडीओ साहेबांनी लवकरच सर्व काम करून देण्याचे आश्वासन या ठिकाणी दिले आहे. मुख्य संपादक भारत वानरे, सन माय मराठी न्यूज लाईव्ह. ये नाली के तरफ से गैस लगा के बोलो भैया कितने दिन से तो मौसी समस्या कितने दिन से? ये कम से कम 10-15 साल से भैया, ये कब से नहीं फेंक रहे हम, जब से रहे, जब से हम गरीब है, क्या करके खाएंगे हम? हाँ, कुछ हमारे पास प्रॉपर्टी नहीं ना, कुछ नहीं ना, क्या नहीं ना, क्या करके खाएंगे? रोज मेहनत करते खाते हम, क्या रोज का है क्या हमारे पीछे? चलो भाई, हम अच्छे रहते तो घड़ा उठा लेते थे, तुम आप लाते भी नहीं थे। भैंस कितनी सड़क नाली बन देते थे हम। हाँ, एक दिन का नहीं ना, ये हमारा रोज का ही है, रोज का। काहीतरी सकारात्मक बोला माणसानं. चांगलं काम चांगलं काम होतं तेही सांगा, कौतुक करावं जरा. नेहमी निगेटिव्ह गट विकास अधिकारी, पंचायत समिती नांदेड. आज आम्ही इथं एक दिवस गावकऱ्यासोबत या उपक्रमाअंतर्गत वाजेगाव ग्रामपंचायतीमध्ये भेट दिली होती. नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, माझ्यासोबत इतर विभागाचे, पंचायत समितीचे सगळे अधिकारी, तलाठी हे सगळे उपस्थित होते. गावकऱ्यांच्या समस्या आणि शासकीय योजनेची माहिती या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही ग्रामपंचायत वाजेगाव येथे सगळ्या नागरिकांशी, उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी नागरिकांनी विविध समस्या या ठिकाणी मांडल्या जातात. नालीचा असेल, स्मशानभूमीचा असेल, त्या संदर्भानं तुमची काय भूमिका असेल? कधीपर्यंत काम पूर्ण होईल? याबाबत नालीच्या समस्या असेल किंवा मग इतर कचराकुंड्या संदर्भात समस्या असेल, तर ग्रामपंचायतला आम्ही निर्देश दिलेला आहे की ग्रामपंचायतने त्यांच्या फंडातून जेवढं काही काम स्वच्छतेसंदर्भात करता येते ते त्यांनी करावं. इतर जे कामं आहेत, जे निधी उपलब्धता नसेल तर त्यांनी ते तसा प्रस्ताव जिल्हा परिषद आणि शासनाकडे सादर करावा, ज्या अर्थी विकासात्मक आणि पायाभूत संदर्भातील कामं करणं सोपं जाईल. आपण घरोघरी जाऊन गल्लीबोळामध्ये आपण पाहणी केली, स्वतः प्रत्यक्ष पाहिलं काम कशी झाली आणि काय बघितलं, त्या संदर्भामध्ये आपण काय भूमिका घेणार त्या सर्व पाहणी? घरोघरी जाऊन घरकुलाचे कामं सुरू होते. घरकुलाचे या ठिकाणी जवळपास 350-400 उद्दिष्ट आपण दिलेलं आहे. घरकुलाचे कामं प्रगतीपथावर आणि पूर्ण झाल्याचे दिसून आलेलं आहे. आणि रोड संदर्भात जे काही कामं आहेत ते आता आम्ही पाहणी करणार आहोत. तिथून गेल्यावर जे काही यावर्षी मंजूर झालेलं होते त्या रस्त्याचं पाणी केले. एमर्जन्सी अंतर्गत एक रोड होता तो आपण पाहणी आताच केलेली आहे.
त्यामुळे काही भागामध्ये सकल भाग जिथं आहे तिथं पाणी साचलेलं होतं. त्याचे निर्देश आम्ही स्वच्छखड्डे लोकांना करायला लावूत आणि लिंच पीट जे काही आपला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा SLW अंतर्गत जे कामं आहेत त्या ठिकाणी लिंच पीटची एक सुविधा झाली तर तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते.